27ला गणपती आम्ही आमच्या गाडीवरच बसवणार आहेत. महाराष्ट्रातले सगळे मराठी आपण आपल्या गाडीवर बसायचं. भव्य मिरवणूक होती मुंबईपर्यंत आपली. आता मुंबईत विसर्जन करायचं गणपती बाप्पाचं आम्हाला यावर्षी. काय अडचण आहे? आमची मुंबई हे आमचा समुद्र हे संस्कृती आमची हिंदू धर्माची वारकरी संप्रदायाची संस्कृती. आम्ही का मुंबईत विसर्जन करू नये? आमच्या बाप्पावरती आमचं प्रेम आहे, देव बाप्पावरती, गणेश बाप्पांवरती. आम्ही त्यांना घेऊन जाणार आणि काही बांधव इथं बसवणार आहेत गणपती. तर आमचे 2-2, 3-3 एका घरातले मुंबईला यायला लागलेत. 1-2 घरी आहेत गणपती बाप्पांचे, गावातले सुद्धा आरती करायला, सांभाळायला. त्यामुळं सगळं नियोजन परफेक्ट झाले आहेत. मराठी नाही थांबत गड्या. काही जण तर वापस आल्यावर विसर्जन करणार आहेत गावातल्या गणपतीचं. 27ला गणपती आम्ही आमच्या गाडीवरच बसवणार आहेत. महाराष्ट्रातले सगळे मराठी आपण आपल्या गाडीवर बसायचं. भव्य मिरवणूक होती मुंबईपर्यंत आपली. आता मुंबईत विसर्जन करायचं गणपती बाप्पाचं आम्हाला यावर्षी. काय अडचण आहे? आमची मुंबई हे आमचा समुद्र हे संस्कृती आमची हिंदू धर्माची वारकरी संप्रदायाची संस्कृती. आम्ही का मुंबईत विसर्जन करू नये? आमच्या बाप्पावरती आमचं प्रेम आहे, देव बाप्पावरती, गणेश बाप्पांवरती. आम्ही त्यांना घेऊन जाणार आणि काही बांधव इथं बसवणार आहेत गणपती. तर आमचे 2-2, 3-3 एका घरातले मुंबईला यायला लागलेत. 1-2 घरी आहेत गणपती बाप्पांचे, गावातले सुद्धा आरती करायला, सांभाळायला. त्यामुळं सगळं नियोजन परफेक्ट झाले आहेत. मराठी नाही थांबत गड्या. काही जण तर वापस आल्यावर विसर्जन करणार आहेत गावातल्या गणपतीचं.